नमस्कार, गणेश ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे. आता जी पोलीस भरतीचं वातावरण आता सध्या आहे आणि मरोल नाका या ठिकाणी बरेच फॉर्म आलेले आहेत. जवळजवळ 2.5-3 लाखापर्यंत फॉर्म आले आणि बऱ्याच मुलांच्या कमेंट आलेले आहेत माझ्या आधीच्या व्हिडिओला की मरोल नाक्याची प्रोसेस काय आहे आता सध्या आणि मरोल नाक्याला जे ग्राउंडला मार्क कमी पडतायत याच्याबद्दल तुम्ही काही माहिती देता का? तर आता आपल्यासोबत आहेत सचिन आडाव सर. यांचं किती तारखेला सर आपलं ग्राउंड झालं? 18 तारखेला, 18 फेब्रुवारी 18 तारखेला सरांचं ग्राउंड झालेलं आहे. आपल्याला मार्क किती पडले 18 तारखेला? 41 मार्क. 41 मार्क म्हणजे खूप चांगला स्कोर झाला आपल्याला. तर 18 तारखेला आपलं किती वाजता टायमिंग आलता ग्राउंडचा? टायमिंगचा मला सकाळी 10 वाजता बोलवलं होतं. तुमचं जिल्हा कुठला? तुम्ही मी बुलढाणा जिल्हा बुलढाण्यावरून इथे तुम्ही कसं काय राहायला वगैरे बुलढाण्याला कुठे? मित्राच्या रूमवर थांबलो होतो मी एक दिवस. आणि ऍक्च्युली त्यांनी 10 वाजता बोलवलं होतं. हो. पण त्यांनी सकाळची म्हणजे 10 वाजता बोलवलं तरी लवकर 7-8 वाजल्यापासून आतमध्ये घेतलं होतं. म्हणजे तुम्हाला 10चा टायमिंग आहे किंवा 12चा टायमिंग आहे तरी तुम्ही तिथं त्या ठिकाणी सकाळीच पोहोचत 6 किंवा 7 वाजल्यापासून तुम्हाला आतमध्ये किंवा म्हणजे जेणेकरून नंबर लवकर लागेल आणि फिजिकल 11-12 वाजेच्या दरम्यान तुमचं तुम्ही म्हणजे उन्हामध्ये जास्त तुम्हाला त्रास होणार नाही. दाची बॅच असताना तुम्ही 2-3 तास आधी लवकर गेला होता. तर त्यावेळेस तुम्ही किती वाजता पोहोचला तिथे ऍक्च्युली? तिथं मी तरी 9:30 पावणे 10 वाजले असेल. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसेस काय केली? आतमध्ये वेटिंगला किती वेळ बसावं लागलं? डॉक्युमेंट आतमध्ये काय गेल्यानंतर त्यांनी लईतले 10-15 मिनिटं बसवलं आणि नंतर आधार कार्ड, आपलं हॉल तिकीट आणि 2 फोटो बस. डॉक्युमेंटसाठी एवढेच बाकी सांगितलं. डॉक्युमेंट ओरिजिनल बाकी वगैरे काही नाही कोणतेच बघत. काहीच नाही. आणि बऱ्याच मुलांना हाच प्रश्न पडलेला असतो की भरतीच्या वेळेस आपण बॅग वगैरे घेऊन जातो आणि आपल्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट घेऊन जायला लागतात, मार्क लिस्ट लागतात, दाखला वगैरे लागतो. पण मुंबईला ही सिस्टम आहे की मुंबईला फक्त हॉल तिकीट, आधार कार्ड आणि 2 फोटो एवढेच घेऊन जायचं आहे. तर सर तुमचा पहिला इव्हेंट कोणता झाला? पहिला झाला 100 मीटर. 100 मीटरला प्रोसेस कशी आहे? बऱ्याच मुलांचे प्रश्न आलेत की 100 मीटरला मार्क कमी पडतायत, ज्यांचं 10 आहेत त्यांना 6 मार्क 4 मार्क पडतायत. तिथं स्टार्टअप साठी नक्की पोरांचे मार्क का जात आहेत आणि काय केल्यानंतर मार्क जाणार नाहीत याच्याबद्दल काही 2 शब्द सांगा. हा प्रश्न भरपूर मुलांचा आहे की 100 मीटरलाच मार्क कमी पडतात. तर त्याचा ऍक्च्युली आता ते सिट्टी वगैरे वाजल्यानंतर त्याच टाइम स्टार्टिंग होतं ना. तर मग समजा आपल्याला 100 मीटरसाठी आपल्याला उभं केलं तर मग काय करायचं, समजा जे साईडला ते दोघं सर बसतात ते सिट्टी वाजवताना शिट्टी वाजवणारे सर आपल्या समोर दिसतात का पाठीमागे असतात? आपण ज्यावेळेस आपण स्टार्टिंग पॉईंटला उभं राहतो 100 मीटरसाठी हो. रनिंगसाठी, तर आपल्याला उजव्या साईडला बसलेले ते दोघ जण आपल्याला दिसतात ते. हा. तर आपण काय करायचं, ज्यावेळेस आपला नंबर येतो 100 मीटरसाठी हा. तर ज्यावेळेस आपल्या समोरचे 4 जण मुलं सोडले असतात. 4-4 मुलं 100 4-4 मीटरला सोडतायत. 4-4 हे लक्षात घ्या की 4-4 मुलं 100 मीटरला आहेत, जास्त मुलं नाहीयेत. तर मग आपण ज्यावेळेस स्टार्टिंग पॉईंट आपण राहतो तिथे उभे, तर समोरचे 4 जण सोडल्यानंतर ते एंडिंग पॉईंट पर्यंत ते पोहोचले हा. की लगेच जे शिट्टी वाजवते सर त्यांच्याकडे फक्त एक बारकाईने थोडं लक्ष द्यायचं. त्यांनी शिट्टी समोर असं फुकायचा प्रयत्न करणं, लगेच स्टार्ट होऊन जायचं. त्यामुळे याच्यात 2-3-4 सेकंदचा फरक पडू शकतो तुम्हाला. फायदा होऊ शकतो. म्हणजे मुलांचा जो आतापर्यंत जो मुलांना मार्क कमी पडले त्याचं कारण हेच की मुलांचा स्टार्टअप हा व्यवस्थित बसलेला नाही. बरोबर. आता त्यांचा शिट्टी मारायचा टायमिंग आणि मुलांचा सुटण्याचा टायमिंग याच्यामध्ये जर फरक पडला 1-2 सेकंद लेट झाले म्हणजे मुलांना 4 ते 6 मार्क पडतायत. तर तुमचा 100 मीटर नंतर कोणता इव्हेंट झाला? 100 नंतर आमचा झाला गोळाफेक. गोळा फेकायला 100 मीटर नंतर 1600. 1600. हा, तर गोळ्याला किती किती मुलांची बॅच केली तुमचे? गोळा फेकायला हा. का? गोळा फेकायला म्हणजे जास्त नंबर लागले ना तिथे, कारण तिथे गोळा फेकसाठी काही ग्राउंड म्हणजे गोळा फेकची जागा आहे ना, असे खालीवर जागा आहे थोडीफार. तर मग जिथं नंबर लागला, समजा जी जागा थोडी खाली असली मग तिथं नंबर लागून गेला आमचा गोळा फेकासाठी. आणि गोळ्याला काही सिस्टम आहे? 3-3 गोळे आणून देतात, एकदा आतमध्ये गेलं गोळ्या फेकलं, ज्या गोल राऊंड असतो हा. त्यात उभं राहिलं की बाहेर यायचं नाही. गोळा फेकायची प्रोसेस जी मागच्या भरतीमध्ये होती हो. सेम प्रोसेस तशी राहते. याच्यामध्ये काही काहीच बदल फरक बदल नाही. काहीच नाही. तर गोळ्याला आपल्याला किती मार्क पडले? तर गोळ्याला मला आउट ऑफ गोळा गेला माझा. आउट ऑफ. हो. आणि गोळ्यानंतर 1600 मीटरला किती वेळ गेला तुमचा तरी साधारण टायमिंग? 1600चा टायमिंगने बघितलं पण 16 मार्क आले. नाही पण गोळा एक इव्हेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला हा. 1600 साठी किती वेळ गेला? तरी 15-20 मिनिटं तरी. 15-20 मिनिटांमध्ये हा. लगेच तुमचं 1600 लगेच घेतलं. 1600. हा. कारण आम्ही लवकर गेलतो, कारण लवकर नंबर लागला. 1600 ला किती पडले आपल्याला बोलला? 1600ला 16 मार्क आले. चांगलं मार्क. आणि 1600 ला कशी काय सिस्टम आहे? किती किती मुले सोडतायत? 1600ला डिटेल्स होती 50 जणांची. हा. 50 जणांची डिटेल्स करून सोडतात ते. मग 4-4 4 टप्प्याटप्प्याने 50 ची लाईन. ग्रुप. हा. हा, 4ची समोर लाईन करते, मग 4 सोडते. 4. समजा तुमचे 1600 झालं तर घड्या वगैरे वापरून देतात का ते? हा, घडी एका जणांना वापरली होती, म्हणजे एकच जण वापरली होती. जास्त जणांना त्यांनी सांगितलं की बाबा घडी वगैरे तुम्हाला अलाउड नाही, अलाउड नाही. पण तरी एका जणांना एखादा वापरली होती. चुकून एखादा चुकून, कोण हा. लपून घेऊन जातो. हा, बरोबर. तर परत सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा राहिला, कारण आपल्या ग्राउंडच्या प्रोसेस मध्ये जी वेळ जाते आता
याच्यामध्ये मुलांचं कसं खाण्याचं वगैरे होतं, लवकर आलेले असतात मुलं, टॉयलेटला वगैरे जायला सोय वगैरे आहे ना तिथे व्यवस्थित? टॉयलेटला सोय वगैरे सगळं आहे, पाणी वगैरे व्यवस्थित आहे? पाणी गिणी व्यवस्थित. तर हा बऱ्याच मुलांना प्रश्न पडलेला असतो. फळं वगैरे आपल्याला बाहेरच घेऊन जावं लागतं. म्हणजे आपण जे घेऊन जाईल इथून इलेक्ट्रॉल वगैरे अलाउड आहे ना आतमध्ये? हो, अलाउड आहे, इलेक्ट्रॉल. ठीक आहे. कारण बऱ्याच मुलांना प्रश्न हाच असतो की ज्यावेळेस आपण भरती जाणार, आपली बॉडी थकणार आहे, ती रिकव्हर करण्यासाठी आपल्याला महत्वाचं असतं इलेक्ट्रॉल आणि काही सफरचंद वगैरे खाण्यासाठी. पण जी ती आपल्याकडे असतील, पण जर एखाद्या वेळेस अलाउड नाही केलं तर मुलांना काही पर्याय नाही. पण मरोल नाक्याला ही गोष्ट चांगली आहे की आतमध्ये इलेक्ट्रॉल पावडर आणि फ्रूट वगैरे घेऊन जात आहेत. तर तुमचं ग्राउंड कधी कम्प्लीट झालं? 1600 झाल्याच्या नंतर तुम्हाला मार्क वगैरे कधी सांगितले? लगेच सांगतात का? हो, लगेच म्हणजे आमच्या 1600 झाल्यानंतर तरी अर्धा तास आम्ही बसलो होतो त्या याच्यामध्ये सावलीमध्ये तिथं. हा. तर मग लगे अर्ध्या तासामध्ये आम्हाला मार्क वगैरे सांगून दिले, मग लगेच आम्हाला सुट्टी करून दिली. तर सरांचा आपण धन्यवाद म्हणू, कारण त्यांनी जी प्रोसेस व्यवस्थितपणे सांगितली. कारण बऱ्याच मुलांना आता प्रश्न पडले, ज्यांचे ग्राउंड अजून जवळजवळ बऱ्याच मुलांचे लाखो मुलांचे ग्राउंड बाकी आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच मुलांना सांगायचंय की तुम्ही ग्राउंडला घाबरू नका. कारण बऱ्याच मुलांनी गैरसमज तयार केलेला आहे की आपण कसंही पाहिलं तरी आपल्या 100ला 4 आणि 6 मार्क मिळणार, पण तसं नाहीये. तर सरांना तुम्हाला 100ला किती पडले होते? 100ला 10 मार्क आले. सरांना 100ला 10 मार्क पडले होते. तर तुमच्या स्टार्टअपवर हे डिपेंड आहे की तुम्ही कसं पाहताय आणि स्टार्टअप कसा घेताय, याच्यावर तुमचे मार्क आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमचे जे मित्र आहेत भरती ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.